नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या वेबसाईटवर. तर आपण ऑनलाईन वेबसाईटमध्ये आपण स्कूक अहवाल लेखन हा सेक्शन दिलेला आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे अहवाल तयार करता येतात. जसं की दैनिक, साप्ताहिक, मासिक उपक्रम अहवाल आणि अजून बरेच काही. तर आज आपण पाहणार आहोत की जनगणना अहवाल फक्त 2 मिनिटात कसा तयार करायचा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करा आणि ते सर्च करा. SKOOKAI.com आणि एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाल. जर तुम्ही लॉग इन केलं असेल ऑलरेडी, तर ते तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर नेईल आणि जर तुम्ही लॉग इन केलं नसेल, तर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे आणि मग तुम्ही वेबसाईटवर जाणार आहात. आणि लॉग इन कसे करायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर मी तुम्हाला लॉग इन कसे करायचे या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ती लिंक ओपन करून तुम्हाला तो व्हिडिओ बघून तशी प्रोसिजर फॉलो करून तुम्ही लॉग इन करू शकता आमची वेबसाईट. तर आता आपण काय करूया, की अहवाल लेखन बघूयात, की कसे अहवाल आपल्याला वेगवेगळे अहवाल इथे दिलेले आहेत. जसे की दैनिक, साप्ताहिक, मासिक, उपक्रम अहवाल आणि अजून बरेच काही अहवाल इथं तुम्हाला दिसत आहेत. श्रमदान अहवाल, वाचन प्रेरणा दिन अहवाल असे बरेच अहवाल दिले आहेत. तर आज आज आपल्याला कुठला अहवाल तयार करायचा आहे? जनगणना अहवाल. कारण आत्ता जनगणना चालू आहे करायची. तर त्यामुळे आपण जनगणना अहवाल सिलेक्ट केलेला आहे, की आज त्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणून जनगणना अहवाल आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. तुम्ही इंग्लिशमध्ये पण हा अहवाल बनवू शकता आणि मराठीमध्ये पण बनवू शकता. पण आपण आज मराठीमध्ये बनवणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की राज्य, जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे. तर राज्य मी निवडतो महाराष्ट्र, जिल्हा निवडतो सोलापूर, तालुका माळशिरस. मी ऑलरेडी आता अशी ते माहिती मला भरून ठेवली आहे. अशी माहिती तुमच्याकडे तर ऑलरेडी असणारच आहे. जी तुम्ही जनगणना केली तेव्हा तुम्ही ही माहिती जर तुमच्याकडे असणारच आहे. हीच माहिती तुम्हाला इथे या फॉर्ममध्ये फिल करायची आहे. जेणेकरून ते सगळं अहवालामध्ये दिसून येईल. आता तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा. मी तालुका इथे ऑलरेडी लिहिलेला आहे. तुम्ही इथं कॉपी पेस्ट करणार आहे. तुम्ही इथं टाइप पण करू शकता काही पण इंग्लिश मराठीमध्ये. जर तुम्ही मोबाईलवर यूज करत असाल वेबसाईट, तर तुम्ही ते टाइप करू शकता. तुम्हाला ते अजून ईझी जाईल. आता ब्लॉक आणि तहसील हे तुम्हाला तिथे पेस्ट करायचं आहे. तर आपण इथे काय करतो, माळशिरस टाकूया. प्रभाग क्रमांक. आता ही जी माहिती आहे ती पूर्ण डमी माहिती आहे. ती काही खरी-खुरी माहिती नाही. त्यामुळे ह्या माहितीला तुम्ही खरी माहिती ठरवू नये. पण हे एक एक्झाम्पल दाखवत आहे, की कसं तयार होणारे अहवाल आणि कसा अहवाल तयार करायचा त्यासाठी ही माहिती मी डमी माहिती घेतलेली आहे. ही खरी-खुरी माहिती नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आता नियुक्त आदेश क्रमांक हे आपण घेऊया. आपण इथं पेस्ट करूया. त्या कालावधीची सुरुवात आपल्याला आपण काय करूया 1/5 घेऊया आणि कालावधी समाप्ती आपण 15/5 अ, 26 घेऊया आणि प्रशिक्षण दिनांक आपल्याला मागच्या महिन्यातला घ्यायला लागणार. प्रशिक्षण झाल्यानंतरच तुम्ही ते करायला जाणार आहात. त्यामुळे ते मागच्या महिन्यातली आपल्याला तारीख घ्यावी लागेल एप्रिलमधली. आपण 28 एप्रिल घेऊया. 28/4/26 ओके. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की एकूण भेट दिलेली घरं किती होती? ती तुम्हाला माहिती आहे ती लिहायची. ज्या घरांना तुम्ही भेट दिलेली आहात, त्या झाडांचा टोटल काउंट तुम्हाला इथे लिहायचा आहे. तुम्ही काउंट इथं टाइप पण करू शकता आणि तुम्ही असे वर ॲरो 2 ॲरो दिसतील तुम्हाला. वरच्या ॲरोवर क्लिक केलं की तुमची संख्या वाढणार आहे आणि खाली ॲरोला क्लिक केलं की तुमची संख्या कमी होणार आहे. आता एकूण भरलेल्या अनुसूची, तर तिथे मी आता 115 टाइप करतोय. तर तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता आणि तुम्ही टाइप पण करू शकता. आता आपल्याला एकूण लोकसंख्या पण लिहायची आहे. एकूण लोकसंख्या आहे 520 लिहूया आपण आणि पुरुष किती आहेत? 270 आणि नंतर आपण स्त्री किती आहेत? तर स्त्री आहेत 245 आणि इतरमध्ये आपण भरूया 5. तर वयोगट 0 ते 6 वर्षांमध्ये किती किती असतील? ती संख्या लिहायची 60 आणि 7 ते 14 म्हणजे ते 90. आता तुम्ही जो रिपोर्ट बनवला असाल, त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला हे जे सगळ्यांचा टोटल काउंट तुम्हाला मिळालेलाच असणार आहे. तो काउंट तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानुसार ते
अहवाल बनवणार आहे आणि अहवालामध्ये सगळं दिसून येणार आहे तुम्हाला. आता तुम्हाला वयोगट 60 व अधिकमध्ये तुम्हाला किती घ्यायचं आहे? 60. हे मी रँडम किमती घेतलेल्या आहेत. हे काय खऱ्या-खुऱ्या किमती नाहीयेत. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. मी परत-परत ते सांगितलं आहे तुम्हाला. आणि अनुसूचित जातीमध्ये एस-सीमध्ये आपण घेऊया 80, एस-टीमध्ये घेऊया आपण 40, ओ-बी-सीमध्ये घेऊया आपण 220 आणि सर्वसाधारणमध्ये आपण घेऊया 180. तर टोटल झाल्या 520 त्याची टोटल झाली. आता धर्मनिहायमध्ये हिंदूमध्ये आपण घेऊया 420, मुस्लिममध्ये आपण सिलेक्ट करूया 50, बौद्ध मध्ये म्हणजे आपण 30 घेऊया. जैनमध्ये जैनमध्ये आपल्याला 5 घ्यायचं आहे आणि ख्रिश्चनमध्ये आपण अ, 10 घेऊया आणि शीखमध्ये 3 आणि इतर धर्मामध्ये 3. हे झाल्यानंतर साक्षर पर्याय. शैक्षणिक माहितीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय साक्षर आणि निरक्षर. साक्षर आपण 380 घेऊया आणि निरक्षर आपण 180 घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, की पर्यवेक्षकाचं नाव आणि पर्यवेक्षकाची पद हे लिहायचे आहे. आता पर्यवेक्षकाचं नाव पण मी तर रँडमली घेणार आहे. ते काय खरे-खुरे नाव नाही. मी असेच नाव लिहायचे म्हणून लिहिणार आहे. जसं तुम्हाला ते उदाहरण दाखवलं तसंच उदाहरण 33 उदाहरणाचं नाव मी घेणार आहे. घेतलेलं आहे आणि त्या पर्यवेक्षकाचं पद काय आहे, ते पद आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. म्हणजे टाइप करा. तुम्ही इथे टाइप करू शकता मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. तर मी डायरेक्ट मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर मी ते इथं कॉपी पेस्ट करणार आहे. आणि तुम्हाला आता विशेष तुम्हाला निरीक्षण आणि आलेले अडथळे म्हणजे जनगणना करताना, तर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता मी ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं आहे. तिथे मी इथं कॉपी पेस्ट मारतो. म्हणजे काही दुर्गम भागात रस्त्यांची अडचण होती. काही घरांमध्ये व्यक्ती अनु अनु अनुस अनु काही घरांमध्ये व्यक्ती अनुपस्थित असल्यामुळे पुनरावृत्ती भेट द्यावी लागली. नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक होता. असे. आणि जर तुम्हाला जर व्हॉइस नोट जर बोलून जर काय रेकॉर्ड करून बोलायचं असेल, तर तुम्ही पण ते रेकॉर्ड ऑप्शन आहे ते रेकॉर्ड सुरू करावर याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोलायचं आहे. ते बोलल्यानंतर तुम्हाला ते खाली दिसणार आहे, की तुम्ही जे बोललेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही. तर मी आता रेकॉर्ड सुरू करावर क्लिक करतो आणि तुम्हाला एक नमुना दाखवतो, की ते कसे वर्क करते ते. आता याच्यावर मी क्लिक करतो आणि इथं अलाऊ धिस टाईम म्हणायचं. आता ते सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणूया, मी माळशिरस तालुक्यातील प्रभाग क्रमांक 07 मध्ये जनगणना सर्वेक्षण पूर्ण केले. एकूण 120 घरे भेट दिली असून 520 लोकसंख्येची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी अडचणी आल्या, पण सर्व माहिती यशस्वीरित्या गोळा करण्यात आली. आणि हे आपल्याला काय करायचं थांबा म्हणायचं आता. आता ॲक्युरेट माहिती घेणाऱ्यांमध्ये आधी मी थोडं-थोडं वेगवेगळं पण बोललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता आपण जे बोललो ते सर्व त्या ह्याने इथे लिहिलेलं आहे किंवा टाइप करून दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडे अ, चूक झाली असेल कारण की मी पुढे आता ती सुरू झालेली असे मध्ये-मध्ये काही बोललेलं आहे. त्यामुळे ॲक्युरेट बोललेलं त्यांनी घेतलेलं नाही. जे आपल्याला ॲक्युरेट पाहिजे ते मिळालेलं नाही. तर तुम्ही दुसरी गोष्ट इथं काय करू शकता, इथे तुम्ही टाइप पण करू शकता. तर कंट्रोल सी करून मी तिकडून कॉपी करतो मजकूर जो मी मजकूर घेतलेला आहे आणि तो मी ते पेस्ट करतो. तर तुम्ही तो पेस्ट करू शकता. म्हणजे रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला तो सेक्शन इथं हे होणार ॲक्टिव्हेट होणार आहे. मग तुम्हाला तिथे टाइप करायचं आणि तुम्ही इथं अजून तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता किंवा डिलीट करू शकता. आता ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ते फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड कसे करायचे तर फोटो जोडा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ॲट लिस्ट 3 किंवा 6 फोटो ॲड करायचे. मी ते 3 फोटो ॲड करतो. पहिला फोटो क्लिक केला, कंट्रोल प्रेस करून धरायचा. दुसरा आणि तिसरा फोटो पण सिलेक्ट करायचा, कंट्रोल बटन सोडून द्यायचं आणि नंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं. ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर ते तिन्ही बी फोटो इथं अपलोड होणार आहेत. हे झाल्यानंतर मग तुम्हाला अहवाल तयार करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांनी तुमचा अहवाल लिहायला सुरुवात केलेली आहे. मग तुमची माहिती जी तुम्ही दिलेली आहे ती घेणार आहे. त्याची रचना करून देणार आहे. त्याचा परिचय करून देणार आहे. मुख्य कार्यक्रम काय आहे तुमचा?
ते लिहिणार आहे. त्यामुळे तुमचे फायदे काय होणार आहे, वेळ वाचणार आहे, एरर कमी होणार आहेत आणि प्रोफेशनल रिपोर्ट तुमचा तयार होणार आहे. कारण की तुम्ही जी माहिती बेरीज करून किंवा टोटल घरांची संख्या भेट देऊन त्यांची टोटलच तुम्ही ते लिहिलेलं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला तो रिपोर्ट जनरेट करायचा असतो. अहवालामध्ये पूर्ण सगळं नमूद करायचं असतं. पण ह्याचा काय होतं, तुमचा वेळ तर जास्त जाणार आहे तुम्हाला प्रॉपर अहवाल लिहायचा म्हटल्यानंतर. पण तुम्ही जर आमच्या वेबसाईट थ्रू गेला तर तुमचं काम अजून ईझी होणार आहे आणि कमी वेळामध्ये तुम्हाला तुमचा अहवाल मिळणार आहे आणि तो पण ॲक्युरेट आणि कॅल्क्युलेट केलेला अहवाल मिळणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता. तुम्ही आता तुम्हाला शीर्षक दिसतं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्ही ते मराठी टाइप करू शकता, इंग्लिश टाइप करू शकता. तर तुम्ही मोबाईलवरनं करत असाल तर तुम्हाला सेम असंच दिसणार आहे. लॅपटॉपवरनं करत असाल तर तुम्हाला सेम असंच दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही आता मी लॅपटॉपवर दाखवते म्हणजे फक्त तुम्ही लॅपटॉपवरच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. उपशीर्षक जर तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. परिच्छेदमध्ये पण तुम्हाला हे सगळं रीड रीड करायचं आहे. तुम्ही सगळी माहिती दिलेली बरोबर आहे का ते बघायचं आहे. परीक्षकाचं नाव, पर्यवेक्षक कोण होता, जिल्हा काय आहे त्याचा, तालुका काय आहे, म्हणजे तुम्ही जी माहिती भरताय तर तो जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे ते बघायचं आहे आणि तुमचं जे क्षेत्र तहसील आहे ते पण चेक करायचं आहे. जर तुम्हाला काय चुकीचं वाटलं तर तुम्ही ते डिलीट करू शकता किंवा ॲड करू शकता. कारण कसं आहे शेवटी हे वेबसाईट आहे त्यात 1-2% चुका व्हायची शक्यता असते. तर ते चूक होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं आधी चेक करायचं आहे, की दिलेलं सगळं संख्या बरोबर आहे का? त्यांनी सगळं दैनंदिन कार्यभार हे सगळं त्यांनी चेक केलेलं आहे. मूल्य व सूत्र हे पण सगळं त्यांनी काढून दिलेलं आहे. तुम्हाला काय सुद्धा करायला लागलेलं नाही. सगळं त्या एआयने तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला झाल्यानं तुम्ही बघा धर्मनिहाय वितरणमध्ये पण तुम्हाला सगळ्यांच्या संख्या ज्या तुम्ही भरल्या होत्या त्याच तुम्हाला तिथे दिसत आहे. साक्षरता पण सगळी दिसत आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चेक करायचं आहे काय चुकलं आहे का काय बरोबर बरोबर आहे आणि नंतर तुम्हाला तुम्हाला लास्टला जाऊन परत तुम्हाला सगळं चेक करायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला वर वर स्क्रोल करायचं आहे आणि वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अंतिम करा आणि डाउनलोड करा. हे सगळी माहिती तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करायची आणि हे करून झाल्यानंतर ही सगळी माहिती क्रॉस व्हेरिफाय करून झाल्यानंतर अंतिम करा आणि डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर तुमचा अहवाल हा डाउनलोड करण्यासाठी इथं पुढच्या पेजवर जाणार आहे. तुम्ही पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता. डॉक्युमेंट वर्ड फाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता आणि WhatsAppवर शेअर पण करू शकता. पी-डी-एफ पण मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. तर पी-डी-एफवर मी डाउनलोड करत आहे. तुम्ही बघू शकता आता ते डाउनलोडिंग होत आहे. तर तुम्हाला हे अहवाल लेखन तुम्हाला फक्त जनगणनेचंच नाही तर प्रत्येक तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कोणता कार्यक्रम असेल त्याचा अहवाल लिहायचा असेल तर ते तुम्ही लिहू शकता. आता तुम्ही बघू शकता, की जे तुम्ही माहिती तिथे आली होती ती माहिती तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती पण तुम्हाला दिसत आहे. आणि हे तुम्हाला एका ह्याच्या नकाशामध्ये पण दिसत आहे, की कलर कलर टाइपमध्ये पुरुष, स्त्री, इतर वयोगटानुसार पण तुम्हाला दिसत आहे 0 ते 6, 7 ते 14 ग्राफच्या नुसार जे आपण आलेख काढतो त्या आलेखाच्या ह्याच्यानुसार पण तुम्हाला इथे दिसत आहे. नंतर तुम्ही बघू शकता जात-निहाय वितरण याच्यामध्ये पण त्यांनी एक अलग-अलग म्हणजे प्रॉपर तुम्हाला एक काय स्टँडर्ड टाइप तुम्हाला अहवाल तयार करून दिलेला आहे आमच्या वेबसाईटने. तर तुम्ही आमची वेबसाईट वापरा आणि ही वेबसाईट मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्री आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचा जेवढा लाभ घेता येईल तेवढा लाभ घ्या आणि इतरांना ती वेबसाईट शेअर करा आणि तुम्ही त्यांना सांगा, की ही वेबसाईट भारी आहे आणि वर्क करण्याजोगी आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता दिनांक, स्थळ, शिक्षकाचं नाव, कुठल्या शिक्षकाने जनगणना केली त्या शिक्षकाचं नाव येणार आहे, पर्यवेक्षक कोण आहे, जिल्हा जनगणना अधिकारी कोण आहे, त्याची सही शिक्का सगळं इथं आलेलं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आता डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अहवाल आहे तो डाउनलोड होणार आहे तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाणार आहे. तिथून तुम्हाला तो डाउनलोड करून तो अहवाल तुम्ही पुढे सादर करू शकता. आता मी ते डाउनलोड करतो डाउनलोड फोल्डरमध्ये ओके. तर त्यानंतर आता आपण जाऊन बघूया की तो डाउनलोड झाला आहे की नाही. तर हा डाउनलोड झालेला आहे. तर आता आपण ओपन करून बघूया. तुम्ही बघू शकता तुमचा जो अहवाल आहे, जो तुम्ही जनरेट केलेला, एआयने जनरेट केलेला, तो तुम्हाला इथे दिसत आहे. आणि ह्या पेजेसची तुम्हाला प्रिंट काढायची आहे
आणि ती तुमच्या फाईलला अटॅच करून तुम्ही तो अहवाल सादर करायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अहवालामध्ये जर तुम्हाला अजून काही चेंजेस पाहिजे असतील तर ते पण सांगा. आणि जर काही चुका असतील आमच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला त्या आढळल्या, तुम्हाला वाटले की इथे काहीतरी चेंजेस करायला पाहिजे, त्यामुळे अजून तुम्हाला तुमच्यासाठी ईझी होईल, तर ते पण तुम्ही सुचवू शकता, सांगू शकता. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही, प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळी दिसत राहतील. तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेअर करा. धन्यवाद प्रेक्षक मित्रांनो.